नमस्कार, मी विश्वास नवरे. नमस्कार, मी आशिष जोशी. बसूनच बोलू विथ सखीच्या आजच्या भागामध्ये सर्व प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्याला भेटायला येणारे पहिले पाहुणे आहेत निळ्या आणि भेदक डोळ्यांचे गोलंदाज आशुतोष गोखले. आणि आपली दुसरी पाहुणी आहे या इंडस्ट्रीची एकमेव मम्मा, आणि अक्षरशः ती सगळ्यांवर तसंच प्रेम करते. द वन द ओनली एव्हर सो ब्युटिफुल हर्षदाताई खानविलकर. नमस्कार आशू, स्वागत आहे तुझं बसूनच बोलू विथ सखीच्या आजच्या या भागामध्ये. आणि ताई, तुझंही खूप मनापासून स्वागत. खूप खूप स्वागत. थँक्यू खूप खूप आभार. ज्या दिवसाची आम्ही गेले अनेक महिने वाट बघत होतो असा हा बहुचर्चित, पण ती खरोखरच आम्ही मनापासून वाट बघत होतो, कारण तुमच्या दोघांचं खूप सध्या व्यस्त असं नाही. माझ्यापेक्षा तुम्हाला माहितीये की आपल्या बरोबर आज जे आलेत ते खूप बिझी आहेत. ते परदेशी होते, त्यामुळे जास्त असतात. करेक्ट. त्यामुळे अखेर त्यांनी आज तारीख दिलेली आहे. लोकांना वेळ सांगा आणि आपण कुठल्या वेळेला हे शूट करतोय. मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल, प्रेक्षक हो, हा भाग रविवारी सकाळी 11:11 जरी टेलिकास्ट होणार असेल तरी आता आम्ही रात्री 11:11 करतोय. आणि त्यासाठी हे दोघेही, ताई दिवसभर शूट करून आले, आशूही नाटकाचा प्रयोग करून आलाय, त्याबद्दल खरंच मनापासून कायमचा ऋणात राहू इच्छितो. तुमच्यावरच्या प्रेमापोटीच आलोय. आणि आम्हा दोघांनाही ते गिल्ट होतं की मागच्या वेळेला ते कॅन्सल करावं लागलं होतं. कोणाच्या बिझी शेड्यूलमुळे हे सांगायचंय. मागच्या वेळेला का कॅन्सल झालं होतं? नाही, मी परदेशात नव्हतो, मी भारतातच होतो. मी एक अर्धा तास दिसणारी मालिकाच करतो, इथे 1 तास दिसणाऱ्या मालिका करतात, त्यामुळे कोणाच्या बिझी शेड्यूलमुळे कॅन्सल झालं. संबंध एकमेकांची खूप चांगले आहेत, ते चांगलेच राहणार म्हणून आपल्याला बोलवलेलं आहे. ही जोडी का तर बाबा, ह्या वेगवेगळ्या पिढींमधले हे दोन कलाकार, ह्यांचं जे एकमेकांशी असलेलं नातं आहे, त्यांनी जे एकत्र काम केलेलं आहे. त्यांचे डायलॉग्स का बोलते? मी सांगते, तू विसरशील. माझ्या स्क्रिप्ट मधले चालले, तू विसरशील. आणि साधारणतः तू रोज मला जसं वागवतोस तसं वागवायला जातोस, तसं नाही वागवायचं. ऍक्च्युली हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे, ऍज यू सेड, की तुम्हा दोघांचा एकत्रित असा पहिलाच इंटरव्ह्यू. हा, म्हणजे आपण जी मालिका करतो, म्हणजे त्याने आणि मी एकच मालिका एकत्र केली आहे, रंग माझा वेगळा, जी सगळ्यांना माहिती आहे. तर त्यावेळेला आपण त्याच्यातला छोटासा भाग होतो सदानंद. सो त्यावेळेला जे आपण बाईट्स देतो, कधीतरी एकत्र इंटरव्ह्यू देण्याचा योग येतो, तसं आपण एक आता जसं हा फुल फ्लेजेड एक पॉडकास्ट आहे किंवा एक सलग असा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे कुठल्याही मालिकेचं किंवा एकत्र करत असलेल्या कामाचा प्रमोशनल इंटरव्ह्यू सोडून जर असा बाहेर असेल तर तो पहिल्यांदाच. येस. आणि जसं ताई आता म्हणाले की तुमच्यावरती असलेल्या प्रेमापोटी आम्ही आज इथे आहोत, तसेच आपल्यावरती मनापासून प्रेम करणारे आमचे काही गिफ्टिंग पार्टनर्स आहेत. त्यांनी तुमच्यासाठी काही भेटवस्तू पाठवले, त्याचा कृपया स्वीकार. हा भाग मला खूप आवडतो. हे युजली शेवट होतं इतर ठिकाणी, पण आता यांनी सुरुवातच तिथपासून करतात. आपले पहिले गिफ्टिंग पार्टनर्स आहेत अन्नपूर्णा फूड्स, कल्याणच्या गृहउद्योजिका आहेत, महिला गृहउद्योजिका. त्यांच्याकडनं छोटासा खाऊ भेट. किती छान. थँक्यू सो मच. वा, नाईस. आपले दुसरे गिफ्टिंग पार्टनर HSB हॅपी सेंटेड बिगिनिंग. हा 52 वर्ष जुना परफ्यूम ब्रँड आमच्या डोंबिवलीतला आहे, ज्यांच्या 5 ठिकाणी शाखाही आहेत. त्यांच्याकडनं ही एक सुगंधी आठवण भेट. थँक्यू सो मच. किती मस्त. आधी मला HSBC वाटलं, तुला वाटलं पहिले चेकच देत आहेत मोठे, ते मॅच संपल्यावर शेवट देतात ना मोठे आपले तिसरे आहेत अमराई 69. हे हॉटेल आहे खेड शिवापूर टोल नाक्याच्या. अरे अप्रतिम हॉटेल आहे, मी जाऊन आलोय या हॉटेलमध्ये. आणि पुण्याला पण त्यांची एक ब्रँच आहे आणि लवकरच रूफटॉप मुंबईत चालू करतायत. त्यांच्याकडे हे एलिट मेंबरशिप. ओ वाव, थँक्यू. म्हणजे आपण सलग जाऊ शकतो आम्ही. फ्री मेंबरशिप कार्ड आहे ते. फ्री नसेल ना, डिस्काउंट. अरे मी कमिट करून घेतोय ऑन कॅमेरा. ताई आणि तू गेल्यानंतर काही. वा वा, किती मस्त. आय थिंक दिस इज ब्रिलियंट. थँक्यू सो मच. म्हणजे खूपच सुंदर गिफ्ट आहे. वाव. येस. हे म्हणजे प्रॉपर असं
काय 11-11 मॅनिफेस्टेशन म्हणूया आपण की हे एक तर हा पॉडकास्ट करायचा होता, एक दुसरं HSBC सारखं स्पॉन्सर कदाचित आम्हाला पुढे मिळेल लगेच लवकर असं दुसरं, आणि हा फ्री स्टे पण होईल त्या हॉटेलमध्ये कदाचित. अच्छा, स्टेचं पण आहे. मला वाटलं रेस्टॉरंट, मी त्यांच्या रेस्टॉरंटला गेलोय म्हणून दुसऱ्या ब्रँचला तिकडे स्टे वगैरे सगळंच आहे प्रॉपर. मला मुंबईत गरज लागतेच सतत बाहेर राहण्याची, तर बरोबर बाळा. पण मला खरंच एक विचारायचं आहे. आय थिंक, म्हणजे करेक्ट मी इफ आय एम रॉंग आणि आय थिंक आय एम नॉट, पण आपण हर्षदाताईचे 35 वर्ष सेलिब्रेट करतोय का ह्या इंडस्ट्री मधले? नो आयडिया. मला तर तेवढं वय वाटत होतं. 35. तू माझं वय करेक्ट ओळखलंय. आणि मी जवळजवळ जन्माला आली तेव्हापासून अभिनयच करते. बट 35 वर्ष. 96 95 to 30. दर्द ना. हो, दॅट वॉज इन 95. आय थिंक सो. नाही, 95 किंवा 94 असेल. पण आपण म्हणू शकतो रे, काही हरकत नाही. म्हणजे मला तशी आर्कायवल व्हॅल्यू आहे. ते तर आहे. करेक्ट. आणि इन व्हॉट एव्हर सेन्स, म्हणजे ते 90 असो किंवा 94 असेल तरी 35 म्हणजे 30 वर्षांचा. हो, ऑफकोर्स 30 वर्ष एवढा ताईचा बिलकुल अनुभव आहे. 35 येस. काय ह्या प्रवासाबद्दल काय वाटतंय? कारण काय कुठेतरी सुरुवात केली जिथे आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस टेलिकास्ट, 1 दिवस ना, तेव्हा वीकचा प्रकार होता. म्हणजे जेव्हा मी जसं आता आठवण काढली तुम्ही, दर्द नावाची सिरियल, मुळात मी अभिनेत्री होईन नाही होईन कोणालाच असं काही माहिती नव्हतं, किंवा माझा काही असं बॅकग्राऊंड नाही, घरातलं कोणी त्याच्यात नाही, काही अजिबातच काही संबंध नाही. सो मी ग्रॅज्युएशनच्या वर्षाला असताना आमचे एक स्नेही मित्र होते, म्हणजे पप्पांचे मित्र, तर त्यांनी माझे फोटो काढले होते. आणि ना तेव्हा ना खूप मासिकं यायची. आत्ता ते सगळं खूप कमी झालं आहे, पण फेमिना किंवा मनोहर कहानिया वगैरे असं. तर फेमिनावर माझा एक फोटो छापून आला होता. म्हणजे आता ह्या सगळ्याचे खूप पैसे मिळतात तुम्हाला, कव्हर पेज वगैरे. तर माझा फक्त फोटो आला असं मला आय थिंक इट वॉज 94 किंवा 95 तेव्हा तो फोटो आला होता. आणि तेव्हा ना हे असे फोटोवरच लोकांना काम मिळायचं. तर तो फोटो बघूनच मला नीना गुप्ता प्रोडक्शनकडून फोन आला होता. बरं, तेव्हा आमच्या घरी पण फोन नव्हता, आमच्या शेजारी फोन होता. आणि नीना गुप्ता प्रोड्युसर होत्या. म्हणजे इट इज व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर मी टू से की कारण त्या सगळे सर्वा होत्या त्यांच्या प्रोडक्शनमध्ये. तर त्यांनी या नंबरवर फोन केला होता आणि नीना गुप्ता बोल रही हो, म्हटलं हां ओके थँक्यू असं म्हणून मी फोन ठेवला. कारण नीना गुप्ता आपल्याला कशाला फोन करतील नाही का. पण त्यांनी परत केला, कारण कदाचित त्यांना कळलं असेल की असा अनुभव येत असेल की. आणि मी म्हणलं नाही, मैं बात कर रही हूँ. तो मग त्या अमुक एका रोलसाठी तुम्ही ऑडिशनला या वगैरे, माय प्रोडक्शन पीपल विल कॉल यू. तर दुसऱ्या दिवशी गिरनार बंगलो, पाली हिल, तिथे पप्पा माझा आणि मी असे गेलो. मग त्यांनी मला 4 लाईन्स बोलायला लावल्या आणि त्या मी बोलले. आणि ते म्हणाले या अभी कुछ कपडे आप देख लीजिए जरा, आपके लेके आइए. तर माय फादर पुअर थिंग वेंट बॅक होम. ते 2-3 ड्रेस घेऊन आले, कारण त्याच दिवशी एक सीन शूट केला. आणि एक मला वाटतं 10-12 दिवसाचं काम मी केलं, खूप घाणेरडं काम केलं. आणि 10-12 दिवसात तो रोल संपला. आणि घरातल्यांचं चेहरे बघून सुद्धा मला कळलं की हे काय आपलं प्रांत नाही आहे. आणि मग आई म्हणाली ग्रॅज्युएशनकडे लक्ष दे, कारण आईला मुळातच हे आवडलं नव्हतं की मी या क्षेत्रात आले होते. कारण एक आपल्या घरात एक इमेज असते ना, माझी आई टीचर होती, माझे वडील सिमेंट्समध्ये. तर बाबा पुढे जाऊन काय करणार, तर ग्रॅज्युएशन, मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मग बँकेत नोकरी बिक्री, आणि ताबडतोब एक चांगला मुलगा बघून लग्न. सो माझ्या आईने तिचं एक चित्र तयार केलेलं होतं. आणि त्याच्यात तिला असं, आणि अचानक हे असं काहीतरी घडतंय म्हटल्यानंतर आपण कुटुंबात काय सांगणार आता. कारण एक 30 years बॅक आज जसं आई वडील हिरीने मुलांना पुढे आणतात, दॅट वॉज नॉट द केस. जेव्हा मी विशित होते तेव्हा ती सिच्युएशन नव्हती. तेव्हा आपल्या इंडस्ट्रीबद्दल खूप गैरसमज असे होते, ज्याच्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबातली माणसं डेफिनेटली घाबरायची की अरे बापरे, आपलं कोणीच नाही आहे तिकडे आणि आपली मुलगी जाणार, मग काय होणार, घरातल्यांना कसं उत्तर देणार, नावं ठेवतील, असं अनेक गोष्टी होत्या. पण ऑफकोर्स माझं दर्दमधलं काम बघून सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला की हिचं काय होत नाही ह्याच्यात. आणि मग ग्रॅज्युएशन परीक्षा मी दिली आणि मी लॉसाठी, मी आधी कीर्ती कॉलेजला होते, तिथून मी रुपारेलला, कारण माझ्या आईचं स्वप्न होतं की
लॉयर होईल आणि मग पप्पा माझे सिमेंट्समध्ये होते ना, मग तिथे नोकरी, म्हणजे तिला तेवढं कळलं होतं की काहीतरी लेबर लॉ करून असं एक कंपनी जॉईन करता येते ॲज लॉयर वगैरे. तर तिच्या डोक्यात ते फिट होतं की पप्पा सिमेंट्समध्ये आहे ना, तर ती मोठी कंपनी आहे, तर तू तिथे तुला पप्पा काहीतरी चिटकावेल असं होईल. पण मी रुपारेलला गेले आणि रुपारेलचं वातावरणच मुळात ह्याच्यासाठी पोषक होतं. आणि तेव्हा मी एक थोडं इंग्लिश बोलता यायचं मला आणि छोटे छोटे कपडे घालून मी फिरायचे. त्यामुळे माझं क्वालिफिकेशन काय होतं, तर हिला इंग्लिश बोलता येतं आणि थोडी मॉडर्न दिसते, जरा ॲटिट्यूडमध्ये जरा एक. तर तिथे असे खूप परिचित अपरिचित लोक असतात की जे तुम्हाला तिकडे रेकमेंड करायचे. तर गप्पा गोष्टी नावाचा एक कार्यक्रम यायचा खूप पूर्वी दूरदर्शनवर. तर तिथे मानसिंग पवार म्हणून होते जे एक एपिसोड करत होते काही 13 भागांचं. तेव्हा जेव्हा मी करिअर सुरू केलं तेव्हा 13 भागांची मालिका असायची, आठवड्याला एक एपिसोड. तर त्याच्यात शुभमंगल सावधान नावाची एक मालिका होती ज्याच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एक लग्नची गोष्ट असायची. म्हणजे तर माझ्या एपिसोडचं नाव होतं मॉड मुलगी हवी, की एक मॉडर्न मुलगी जर तसं स्थळ आलं तर काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतं वगैरे असं. तर माझं क्वालिफिकेशन हेच होतं की थोडं मॉडर्न बोलता येतं आणि छोटे कपडे घालता येतात. तर तो एपिसोड मी केला आणि त्यावेळेला आशूचे बाबा विजय गोखले सर हे एक नाटक डिरेक्ट करत होते, खेळ थोडा वेळ. त्याच्यासाठी त्यांना मॉडर्न मुलगी हवी होती. तर मी आपलं शिवडीचं ठाकरे हॉल बरोबर, तर गिरीश जोशी म्हणून आपल्याकडचे एक खूप सगळ्यांचे स्नेही आहेत, गुंडी म्हणतात त्यांना, रुपारेलचे खूप मातब्बर व्यक्तिमत्व. तर त्यांनी माझं नाव रेकमेंड केलं होतं तिथे. आणि मग सरांनी तिकडे बोलत होतं चेतन दळवी सर, कुलदीप पवार असे त्यातले कलाकार होते. तर मी तिथे गेले. मग चेतन दळवींनी मला विचारलं आधी, मी कधीच चेतन दळवींचा चेहरा विसरू शकत नाही. काही घाबरू नको, आता वाचन आपण करू आणि जसं आपण शाळा कॉलेजमध्ये करतो ना एकांकिका, म्हटलं मी कधीच नाही केलंय, कारण खरंच मी कधी केलं नव्हतं एकांकिका वगैरे. तर असं रपकन एक्सप्रेशन बदलतं ना, असं चेतन दळवींचा चेहरा मी आजही विसरू शकत नाही. आणि माझ्यासाठी असं होतं की आता मी काय करणार, नाही केलं तर नाही केलं. बट देन आय रेड द स्क्रिप्ट आणि आय थिंक त्यांना जे हवं होतं की थोडंसं एक वेस्टर्न इंग्लिश करेक्ट बोलते ना आणि थोडी मॉडर्न कपड्यांमध्ये बरी दिसेल असं वगैरे. मॉडर्न म्हणजे त्यावेळेला 30 वर्षापूर्वी मॉडर्न म्हणजे काय, तर गुडघ्यांपर्यंतचे कपडे किंवा जीन्स वगैरे टाईट फिटेड असं. बट मला स्टेजवर उभं राहण्यापासून, कारण मी कधीच म्हणजे कुठल्या एकांकिकेत काम केलेलं नाही, काही नाही, ते सरांनी मला शिकवलेलं आहे. सो आय ओ अ लॉट टू विजय सर. आणि तेव्हा एवढूसा आशू मी पाहिलेला आहे. सो समटाईम्स आय रिअली फील की दिस इज अ मॅजिकल वर्ल्ड, की जेव्हा आशूनी त्याच्या घरात माझा ऑटोग्राफ घेतलेला आहे, तो आणि त्याचा एक मित्र, आणि एवढूसा आशू मी ते विसरूच शकत नाही. आणि इतक्या वर्षानंतर, म्हणजे तेव्हा आशू 5 वर्षाचा असेल कदाचित, सो अराउंड 20 years डाऊन आशू मला भेटणार आणि आशू बरोबर मी काम करणार. सो कधी कधी मला वाटतं की विधिलिखित काय असतं आपल्याला माहित नाही, कारण एक 4-5 वर्ष सरांबरोबर मी खूप काम केलं आणि ही रिअली पुश्ड मी अहेड. की तेव्हा अधिकारी ब्रदर्स ही खूप मोठी कंपनी होती, तिथे मला रेकमेंड करणं, कारण त्याच्यामुळे मी खूप काम अधिकारी ब्रदर्सकडे केलं. पण त्याचं कारणीभूत सर होते, की सरांची तिथे ओळख होती आणि सरांनी मला ओळख करून दिली. त्याच्यानंतर स्टेजवर उभं राहणं किंवा ती स्टेजची जी मजा आहे त्याचा अनुभव मला सरांनी घ्यायला शिकवला. अनफॉर्च्युनेटली पुढे जाऊन मला खूप स्टेजवर काम नाही करता आलं. आता आशू जेव्हा डिरेक्टर होणार तेव्हा तो मला रिलॉन्च करणार आहे. बट या दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. आणि मग नंतर जे टी व्हीचं करिअर माझं संपलं होतं ते ह्या नाटकामुळे ॲक्च्युली पुन्हा सुरू झालं. कारण तेव्हा मराठीतली पहिली दैनंदिन मालिका दामिनी येणार होती. त्यात कुलदीप पवार काम करत होते, जे नाटकात माझ्याबरोबर होते. त्यांनी माझं नाव कांचन अधिकारी ज्या डिरेक्ट करत होत्या त्यांना केलं. तिथे अगेन माझं क्वालिफिकेशन हेच कामाला आलं की पहिला सिक्वेन्स होता माझा बॅडमिंटन खेळायचा, छोटा स्कर्ट वगैरे घालून. तर त्यांनी मला असं बघितलं, ओके. तेव्हा असं ते खूप रिगरस ऑडिशन्स असं काही नव्हतं. सो म्हणून कदाचित आम्हाला पटकन काम सुद्धा मिळालं. बट पोस्ट दामिनी देर वॉज नो लुकिंग बॅक. मग त्याच्यानंतर मागे वळून खरंच पाहिलं नाही मी, किंवा देवाची कृपा, आईवडिलांचा आशीर्वाद की मी सातत्याने गेली, जसं तू म्हणालास 30-32 वर्ष मी काम करतेच आहे. पहिली काही वर्ष खूप सिरियस नव्हते, पण 99 जेव्हा आभाळ माया माझ्या आयुष्यात आलं, देन लाईफ चेंज्ड. म्हणजे एक प्रोसेस, हे काम आवडण्याचं सुरू झालं. सो विजय काका,
तुमचे खरोखर मनापासून धन्यवाद. गोड ताई आमच्या इंडस्ट्रीला मम्मा रूपाने तुम्ही दिलेली. येस आशू, आपण आता जसं ताई म्हणाली की ताईच्या घरातलं वातावरण हे आपल्या या क्षेत्रासाठी पूरक किंवा पोषक असं नव्हतं, पण तू लिगसी जी आहे राजकारणातले थोर आपले विद्याधर काका, त्याच्यानंतर बाबा आणि आता तू, ते दडपण कितपत तुझ्यावरती होतं की ती एक लेगसी मेंटेन करणं, का त्याचा फायदा झाला? ऑनेस्टली दडपण असं काही कधीच नव्हतं, नाही आहे, झालाय तो फायदाच झालाय. आणि दडपण नव्हतं ह्याचं श्रेय माझ्या आईवडिलांना, बाकी माझ्या घरच्यांनाच. कारण मुळात दडपण कोणाला तरी येण्यासाठी सुद्धा तो देणाऱ्याचा स्वभाव लागतो, पण तोच नसल्यामुळे तशी कधी वेळ आली नाही. कारण तितका फ्री हँड कायम होता. मी ह्याच क्षेत्रात काम केलं पाहिजे किंवा नाही याबद्दलही त्यांचं काही मत नव्हतं कधीच. मला जे हवंय ते मी करत होतो. आज अभ्यास तर मग CA, तर मग त्याची एंट्रन्स देऊया, मग उद्या क्रिकेटच वाटतं तर क्रिकेटही परस्यू केलं. मग रुपारेलचं शेवटचं वर्ष आणि आपण नाटकच केलं नाही इथे, म्हणून मी ऑडिशनला गेलो रुपारेलच्या. सो मी रुपारेलच्या लास्ट इयरला एकांकिका सुरू केली करायला. हो का? हो, त्याच्या आधी मी काहीही केलेलं नाही. सो कारण त्याच्या आधी मी डायरेक्ट म्हणजे 7वी 8वीत असताना वगैरे असे सिरियल मधला एखाद्या एपिसोडसाठी मना घडवी संस्कार वगैरे होतं, त्याच्यात काम केलेलं आणि शाळेतल्या नाटकांमध्ये करायचो. पण 7वी नंतर माझं झालं की नाही, मला नाही करायचं यात काही, मला हे आता आवडतच नाही. आणि मी क्रिकेट खूप प्रोफेशनली खेळायला लागलेलो. सो ते सुरू झालं. तर ते जवळजवळ पुढची 8-9 वर्षही माझी क्रिकेटमध्येच गेली. आणि अंडर 19 नंतर जेव्हा मी ठरवलं की काही कारणांमुळे की आता क्रिकेट प्रोफेशनली नाही परस्यू करायचं आहे आणि आता अभ्यास करायचा आहे, तेव्हा मी जनरल चालत असताना कॉलेजमधनं रुपारेलमध्ये ऑडिशनचा बोर्ड वाचला. आणि अभ्यास चुकला? अभ्यास चुकलेलाच होता माझा कधीपासून. असं चालता चालता तो बोर्ड वाचला आणि मी आईला कॉल केला की माहित नाही मला हे करायचं की नाही, पण आपण कधीतरी मी हे करायचो. रुपारेल सारख्या कॉलेजमध्ये जे एकांकिकांसाठी ओळखलं जातं आणि मला बोर्ड दिसतोय, मला वाटतंय करावं यावर्षी. ठीक आहे कर, असं म्हणून मी त्या दिवशी उठून ऑडिशनला गेलो आणि सादर केलं ऑडिशनमध्ये. कारण काहीच तयार नव्हतं, कारण काही गेल्या 7-8 वर्षात संबंधच नाही. सो 7वीला असताना एक एकपात्री स्पर्धेत केलेला पॅच मी TYला असताना ऑडिशनला केला पण कारण तेवढंच पाठ होतं, तेवढंच माहिती होतं. पण नशिबाने तो असा त्या वयातल्या मुलाचा नव्हता, तो रायगडाला जेव्हा जाग येते मधला पॅच होता शंभूराजांचा. तर त्यामुळे की तो केला तेवढाच, कारण पाठ होता. तर आणि मग तिथून जी सुरुवात झाली ते ऑनेस्टली मी असं काही प्लॅन करून केलं नसल्यामुळे ते दडपण नव्हतं मे बी. म्हणजे असं असतं ना की पहिल्यापासून हे क्लिअर आहे की मला आता हेच करायचं आहे, मग अमुक एक वयात नाटक तर झालंच पाहिजे, मग एक मालिका तर झालीच पाहिजे. यातलं कशाचंच प्लॅनिंग नसल्यामुळे कधी ते दडपण आलं नाही कदाचित. कारण कॉलेजच्या एकांकिका झाल्या, त्या एकांकिका स्पर्धेत जे एक परीक्षक होते आनंद मसवेकर म्हणून, लेखक दिग्दर्शक आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, तर ते त्या वर्षी एक नाटक करत होते व्यावसायिक. तर त्यांनी विचारलं करशील का, म्हटलं हो करीन ना. तर ज्या वर्षी मी एकांकिका केली त्याच वर्षी त्यांनी परीक्षक म्हणून मला बघितलं आणि करशील का म्हणून विचारलं. आणि ते नाटक मी केलं, ज्यात अगेन कुलदीप पवार होते आणि फैयाजताई होत्या. असं माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकात कुलदीप पवार आणि फैयाजताई होत्या. आजी आजोबा असतात माझे आणि मी त्यांचा नातू, अशी ती कथा होती. तर ते झालं आणि मग ते नाटक संपलं. मग मोरूची मावशी झालं. मग एक सलग एकामागून एक नाटकं करत गेलो. तोपर्यंत मालिका करायची, ऑडिशन हा विचारही डोक्यात कधी आला नव्हता. ओळखीचाच कोणतरी दिग्दर्शक आहे कॉलेजला जो होता, तो आता एक अस्मिताच डिरेक्ट करतोय म्हणून ये ना एका एपिसोडसाठी, करतोस तर ये, अशी कामं केलीत. मला वाटतं मी पहिली मेजर ऑडिशन दिली, हर्षाताई त्याचा भाग आहे म्हणून मी सांगतोय, मी पहिली प्रॉपर ऑडिशन दिली आहे सिरियलची दिल दोस्ती दुनियादारीची. मी त्याच्या आधी एकही ऑडिशन दिलेली नव्हती सिरियल्सची. सो त्यामुळे ती माझ्यासाठी पहिली ऑडिशन होती. आणि मग त्याच्या पुढे जी पहिली मालिका असा नोटिसेबल रोल असेल अशी मिळाली, ती सुद्धा नाटकामुळेच मिळाली आहे. कारण ती तुला पाहते रे मालिका होती, ज्याचे लेखक शेखर ढवळीकर होते. आणि तेव्हा मी शेखर ढवळीकरांचं नाटक करत होतो. शेखर दादाचं त्यांनी लिहिलेलं नाटक करत होतो आणि तो चॅनल मीटिंगमध्ये असं म्हणलं, माझ्या नाटकात एक मुलगा आहे, तो करेक्ट आहे या कॅरेक्टरसाठी, एवढ्या ह्याच्यावर कास्टिंग झालेलं. आणि मग ती एक फॉर्मॅलिटी म्हणून एक ऑडिशन लागते, ती क्लिप मी आपले निर्माते अतुल केतकर सर त्यांना पाठवली होती आणि ते सगळं ऑलरेडी डन झालेलं. तर त्यामुळे तुमच्या प्रश्नाकडे येतो परत की
असं काहीच प्लॅन्ड नसल्यामुळे की मी ठरवत गेलो करत गेलोय असं नसल्यामुळे कधी दडपण आलं नाहीये. आणि मग ह्या अनप्लॅन्ड प्रवासात जर पण आता मी मालिका करतोय तर मग ही जी लेगसी आहे, तो जो अनुभव आहे सगळा वडिलांकडे असेल, घरच्यांकडे. माझा भाऊ आहे अद्वैत दादरकर, जो उत्तम दिग्दर्शक आहे. त्यांनी म्हणजे 101 हिट व्यावसायिक नाटकं डिरेक्ट केली आहेत, ज्याचे जरदार पण आता अद्वैत दादांनी तर त्यामुळे ह्यांच्या अनुभवातनं जर काही झालंय तर तो फायदाच झालाय. त्यामुळे दडपण असं कधी आलं नाही आणि यापुढे येणार नाही. असं तुला जेवढा मी ओळखतो तेवढा तू कुठल्याही प्रकारचं कोणाचंही दडपण नाहीये तुझा. आता जरा अजून तू खुल्ला नसल्यामुळे थोडंसं वाटतंय की साधा आणि दडपण घेणारा असा असेल, पण तसं काही नाही. स्वतःबद्दल बोलताना मी कमीच खुलतो, तुमच्याबद्दल बोलायला लागू तर माझ्याकडे नाही. पण आपण एक लक्षात घेऊया, पॉडकास्ट आपल्याबद्दल, त्यामुळे कमीच खुलावं लागेल. त्यामुळे आपल्याला SNP नाहीये मालिकांसाठी, आपण काही बोलू शकतो. पण तरी नाटकांशी बराच चांगला संबंध ठेवला असतो. म्हणजे तेव्हा जे एकांकिकेपासून सुरू झालं आणि आता मालिका करत असताना सुद्धा नाटकांशी ते अगेन मी जसं म्हटलं संबंध मला वाटतं मी ठेवल्यापेक्षा नाटक या माध्यमाने माझ्याशी चांगला संबंध ठेवला असं मला वाटतं. कारण कोणाच्या कृपेने माहित नाही, कोणाच्या आशीर्वादाने माहित नाही, पण माझं 2011 पासून आज 2025 आलंय. या 14 वर्षात एकही वर्ष असं नाही जेव्हा मी नाटक करत नव्हतो. फक्त रंग माझा वेगळा ज्या वर्षी सुरू झाली 2019 आणि लॉकडाऊन येऊन नाटक इंडस्ट्री थांबली, म्हणजे पुढच्या 7 महिन्यात. ते 7 महिने सोडल्यास मी अख्खा वेळ या गेल्या 14 वर्षात एकतरी व्यावसायिक नाटक करत होतो. आणि त्यात माझं काही क्रेडिट आहे असं मला वाटत नाही, कारण का पहिलं नाटक ज्या पद्धतीने माझ्याकडे आलं तितक्याच सहज ही पुढची नाटकं येत गेली. मग ती नाटकं करत असताना जी माणसं जोडली गेली, मग तो अद्वैत तर आहेच भाऊ, पण आत्ता मी सलग 3रं नाटक ज्यांच्याबरोबर करतोय ते आमचे निर्माते नाटकाचे नंदू कदम असतील. 3रं नाटक ज्याच्याबरोबर काम करतोय को ऍक्टर म्हणून उमेश असेल. सो हे इतके चांगले संबंध जोडले गेले. आणि करेक्ट टीम मेंबर आहेत, हे टीम प्लेयर्स आहेत. हा जो एक म्युच्युअल फिलिंग आहे आमच्यात की मला नाटक करायचं तर मला उमेश बरोबरच करायला आवडेल, हा कुठेतरी त्याच्याही बोलण्यातनं असतो. हे मला जाणवतं की आपल्या नाटकात 4 पात्र आहे ना, अरे मग आशू कुठे बसेल, हे पहिले त्या दोघांच्याही डोक्यात येतं. हे मी माझं भाग्य समजतो की जे काही हे संबंध जोडले गेले, ज्या पद्धतीचं काम करत आलोय एकत्र, त्याच्यातनं त्यानं हे फिलिंग अजून तरी आहे आणि ते तसंच राहील. त्यामुळे ऑनेस्टली मला असं वाटतं की या माध्यमाने माझ्याशी नातं जोडलेलं ठेवलं मी ठेवण्यापेक्षा. कारण ते खरंच एक संपलं दुसरं नाटक, दुसरं संपलं तिसरं नाटक, असं येत गेलंय एकामागोमागे. त्यासाठी असे देवाच्या कृपेने मला असे जाऊन प्रयत्न करावे लागले नाहीये अजून तरी. यापुढे लागतील तेव्हा अर्थात तयारी असेल, कारण या माध्यमावर माझं खूप प्रेम आहे. मगाशीच आम्ही दोघं ऍक्च्युअली बोलत होतो गाडीतून माध्यमावर असलेलं प्रेम, की मी गेली 30 वर्ष सातत्याने टेलिव्हिजन करते. सो मला अनेक वेळा लोक विचारतात की अरे कंटाळा नाही काही येत तुला, की इतकं कंटिन्युअसली मी डेली सोप्स करत असते. मीही विचार करते की खरंच येतो की नाही येत मला कंटाळा, पण खरंच नाही येत मला कंटाळा. तर मी उगाच नाही म्हणू शकत, बिकॉज 4 लोक म्हणतात की अरे यार 12 तास आम्ही काम करतो, 14 तास काम करतो आणि सलग बॅक टू बॅक. पण खरंच नाही, मला खूप मजा येते. तसंच मी आशूचं बघितलंय की त्याला नाटक करायचं असं, मग ते आता कसं मॅनेज करता येईल, की रंगमाचाच्या वेळेला तो मोठा रोल करत होता, ही वॉज डुईंग अ लीड रोल, तर टाइम कन्स्ट्रेंट होता. पण त्याच्यात पण त्याला रिहर्सल करून मग ते धावाधाव, असं नाही आहे की इट इज की आपण TV मधून ऍडजस्टमेंट केली आणि आपण गेलो, तसं नाही होत ना. आज मुंबईतला प्रवास आहे, मग तिथे जाऊन ते पाठांतर आहे, ते स्टँडिंग आहे, उभं राहून परत रिहर्सल करून समजा एखाद्या सीनसाठी परत यायचं आहे. सो खूप गोष्टी आहेत, त्या फक्त तेव्हाच होऊ शकतात जेव्हा तुमचं त्या माध्यमावर प्रेम आहे आणि तुम्ही ते सगळं करायला तयार आहात. खरं आहे. आणि मी आता तू हे सांगतेस जेव्हा मी म्हटलं ना हे सगळं असं नातं जोडलं गेलं, तर माझं क्रेडिट नाही आहे मी म्हटलं अशा करता, कारण माझं प्रेम आहेच त्या माध्यमावर. पण एखाद्यावर आपण प्रेम करतो, खूप करतो, तेव्हा समोर नाही तितकाच प्रतिसाद मिळतो. तसं म्हणून मी म्हटलं त्या माध्यमाने जोडून ठेवलं. कारण हा प्रवास जरी मी करत असलो की रिहर्सल आहे, अमुक आहे तमुक आहे, पण हे मॅनेज होण्यासाठी 2 वेगवेगळ्या माध्यमांमधल्या 2 प्रोजेक्टचे 2 निर्माते आणि सपोर्टिंग टीम ही काय मेहनत घेत होती, ही एक आणि मी ते खूप नशीबवान समजतो स्वतःला, की म्हणजे मी जेव्हा ज्या वाहिनीवर
ही मालिका करत होतो तेव्हा त्या वाहिनीवर मालिका करणाऱ्या तेव्हा 10 मालिका होत्या, आता 14 आहेत. तर 10 असताना त्या 10 लीड्स पैकी मी एकमेव होतो ज्याला नाटक करायला मिळते. एकमेव होतो. मला दुसरा मुलगा मुलगी माहिती नाही जेव्हा ते नाटक करत होते. तर ह्यात मी फक्त स्वतःला नशीबवान समजतो. आणि ते ही जी माणसं जोडली गेलीत म्हणजे कोणी म्हणजे तेव्हा रंग माझा वेगळाचे निर्माते असतील अतुल दादा, अपर्णाताई, त्यांनी त्यांच्या लेवलला काय ऍडजस्ट केल्यात गोष्टी या मला माहिती आहेत. नाटकाचे निर्माते असतील उमेश आणि नंदू सर, आणि नाटकाची टीम असेल, माझे को ऍक्टर्स असतील. म्हणजे माझ्या GRच्या वेळी ह्या झरतरची गोष्टच्या नेमकं महा एपिसोड आला आणि तेव्हाच GR होती. म्हणजे मला तारखा आठवतात. 1, 2, 3, 4 ऑगस्ट आमची GR होती. 5 ऑगस्टला ओपनिंग होतं आणि 6 ऑगस्ट महा एपिसोडचा टेलिकास्ट होता. त्यामुळे GRचे पहिले 3 दिवस दिवसभर GR, रात्रभर शूट, दिवसभर GR, रात्रभर शूट, दिवसभर GR, रात्रभर शूट. आणि ते माझ्या आणि हे सगळं का तर मला नाटक करता यावं म्हणून. तसं बोललं जात नसलं तरी रिझल्ट त्याचा तेवढाच होता. कारण बाकीचे लोक दिवसाही शूट करून तो महा एपिसोड झालाच असता. पण तेव्हा सगळे को ऍक्टर्स आमच्याकडे काम करणाऱ्या तशा लहान नाहीत पण लहान मुलीपासनं अख्खा क्रू जे कुठल्या कुठल्या भागात राहतात मुंबईच्या, ते सगळे रात्रभर आहेत. कदाचित त्या लाईटवाल्याला माहिती नसेल की आपण ह्याच्यासाठी करतोय, पण ते चालू सगळं माझ्यासाठी होतं तेव्हा. प्रत्येक क्रू मेंबरला त्याची कल्पना नसेल कदाचित की हे का करतोय. असती तर यार क्या इसका नखरा आहे हे चालू असतं, पण तरी त्यांना ते करणं क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी ते केलं. तर त्यामुळे मी स्वतःला त्या बाबतीत म्हणून मी म्हटलं त्यात माझं क्रेडिट काहीच नाही की हे नातं मला जोडून ठेवता आलंय इतकी वर्ष. त्यात अनेक लोकांचे हातभार आहेत, अनेक लोकांचं आर्थिक नुकसान आहे, पण ते सगळं मला हे करता यावं याकरता जुळून आलं आणि त्यामुळे मी स्वतःला नशीबवान समजतो त्याकडे. पण ते सगळं असताना सुद्धा ही जी काय म्हणूया आपण त्याला स्ट्रगल जर का बोलायला गेलो तर, की जिकडे कंटिन्युअस 72 तास तू काम करतोयस, हे खूप इनबिल्ट येतं का हे ह्याच्यासाठी कुठेतरी स्वतःला कन्व्हिन्स करावं लागतं? नाही, पण आय थिंक जर आपलं कामावर प्रेम असेल आणि आपल्याला हे करायचंय तर मग तो तासांचा हिशोब राहतच नाही रे. कारण येणारा तो थकवा किंवा नाही येत मग तो त्यावेळेला, तो नंतर येतो. म्हणजे जेव्हा ही दगदग करत होता, कारण मग म्हणजे एवढं प्लॅनिंग करायला लागायचं की आता गाडी घेऊन जाऊ नको, इथून मग चेंबूरला जाऊया, मग ट्रेननी, मग असं सगळं त्याला प्लॅन करायला लागायचं की इथे 6 शूटिंग करणार आहे किंवा 6 मला रिहर्सलला पोचावं लागणार आहे. 5 वाजता गाडी घेऊन निघालो तर पोचू नाही शकत आहे, मग इथून ट्रेनमध्ये जातो, मग तिथून घाटकोपरला जातो, असं खूप प्लॅनिंग होतं. पण मला वाटतं ती ऊर्जा तिथूनच येते की तिथे पोचायचं आहे आणि ती मजा येणार आहे. ते 2 तास ती रिहर्सल आहे आणि आता हे नाटक ओपन होणार आहे आणि तेवढीच मजा त्याला रंग माझामुळे पण येत होती ना. कारण इट वॉज हिज फर्स्ट लीड रोल. त्या लीड रोलची एक गंमत असतेच, वेदर यू लाईक इट ऑर नॉट, की तुम्ही असं गेटच्या बाहेर गेलात कुठले असं की अरे डॉक्टर कार्तिक, अरे रंग माझा वेगळा. सो कॅन यू इमॅजिन की तू जेव्हा प्रयोग करतोय त्या प्रयोगाच्या इंटरव्हलला पण लोक प्रयोगाचं कौतुक करणारच आहे, त्याचबरोबर 4 लोक येणार आहेत की जे रंग माझाचे ऑडियन्स आहेत. सो दोन्ही माध्यमांचं मला वाटतं की प्राईम टाईम होता तो, की नंबर 1 शोचा तो लीड होता आणि एक ह्यूज स्टारकास्टवाल्या नाटकात तो काम करत होता, ज्याच्या पहिलं प्रयोगापासून आपल्याला माहिती असते की हे तो हाऊसफुल प्रोडक्ट आहे. सो त्याची एक वेगळी ऊर्जा असते जेव्हा देर इज नथिंग स्वीटर देन सक्सेस. आणि जर ते करताना त्या कामाची मज्जाही येत असेल तर आय थिंक इट इज ब्लिस. म्हणजे तुम्ही पुण्यवान असाल तर ते घडतं की तुमची मालिका सुपरहिटही आहे, तुमची टीमही एक्सेलेंट आहे, तुमचे प्रोड्युसर्स एक्सेलेंट पे मास्टर्स आहेत, ते वेळेतच तुम्हाला पैसे देत आहेत. असं सगळं जेव्हा घडतं ना त्याला काय म्हणतात, दुग्ध शर्करा योग. सो आय थिंक तो आशुनी आणि मी काही काळ खरंच अनुभव, बाय गॉड्स ग्रेस, मी जेवढी वर्ष या मालिकेच्या क्षेत्रात काम करते, आय हॅव रिअली मेट वंडरफुल प्रोड्युसर्स, वंडरफुल ॲक्टर्स. आय हॅव नथिंग टू कंप्लेन. मला वाटतं मी या ऊर्जेने काम करूच शकते कारण माझ्या आजूबाजूला देवानी खरंच कमाल माणसं पाठवलेली आहेत. सो तुम्ही हे तुम्हाला बोर होत असेल ना काम करताना तर आपोआप ती एनर्जी डेव्हलप होते आणि मग तुमच्या आजूबाजूला पण तशीच माणसं यायला लागतात. पण तुम्हाला जर त्या कामात मजा येत असेल ना तर तुम्हाला मजा येते म्हणून समोरच्याला पण यायला लागतं, हिला एवढी मजा काय येते, आपलं काहीतरी चुकतंय म्हणजे आपण पण बघूया मजा घेऊन. आय थिंक दॅट इज हाऊ इट वर्क्स. माणसं जोडण्यावरती, ऍक्च्युली मला माणसं जोडण्यावरती त्याच्यावरती जरा नंतर बोलतो मी, पण
प्रोजेक्ट सिलेक्ट करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करता तुम्ही, का त्यावेळेला फक्त टीम? ह्याच्या मागे एक रिझन असं की तू बऱ्यापैकी काय इंटरनॅशनल मीडिया, इंटरनॅशनल फिल्म्स किंवा वेगवेगळे शॉर्ट फिल्म्स, मूव्हीज वगैरे आणि वेब सिरीज वगैरे आणि असं सगळं तू बघतोस प्रचंड. आपली सिरियल इंडस्ट्री एका वेगळ्या पद्धतीने फ्लो होते. पण आता ते जे आपण बघतोय आणि ते करण्याची कदाचित एक असलेली इच्छा आणि आपण जे करतोय किंवा आपण जे सतत काम किंवा आणि जे आपण म्हणतो की आपल्याला ही प्रचंड आवडते, त्याच्यामध्ये जी असलेली डिस्पॅरिटी, ह्याला हँडल कसं करायचं? नाही, करता येते मला वाटतं. कारण जसं तू म्हणालास की आता तुम्हा तरुण मुलांसाठी तर OTT इज व्हेरी प्राईम, की ते आत्ता तुमचे करिअर सुरू होत आहेत आणि तुम्ही ते बघताय. माझ्यासारखीला विचारशील तर माझ्यासाठी मी वीकली पाहिलाय की 13 भागांची एक मालिका असते, बरोबर आहे. पासून मी दैनंदिन मराठी मालिका जी पहिली आहे दामिनी, त्याचा भाग होते 96 मध्ये. 99 साली सॅटेलाइटवरची पहिली दैनंदिन मालिका आभाळ माया, त्याचा भाग होते. सो आय हॅव बीन पार्ट ऑफ दिस. अशा काही गोष्टी माझ्या समोर टेलिव्हिजन बदलत गेलेलं आहे. करेक्ट. तर एका वेळेला 5 मालिकांमध्ये काम करू शकत होतो, असाही एरा मी बघितलाय. पासून ते आता एका वेळेला तुम्ही एकच मालिका करू शकता. कारण जेव्हा मी 5 मालिका करायचे तेव्हा चॅनल नावाचा जो एक प्रकार होता किंवा डिरेक्टर जे करेल तेच एकच प्रोडक्शनवाला असायचा. आज देवाच्या कृपेने खूप डेझिग्नेशन्स वाढले आहेत, त्यामुळे खूप लोकांना एम्प्लॉयमेंट मिळते, पण त्यामुळे डोकी खूप वाढल्यामुळे विस्तारही कामाचा खूप वाढला आहे आता. आणि एन्जॉय इट दॅट मच. आय रिअली लव्ह इट. म्हणजे आय एम ऑल एक्सायटेड. म्हणजे मी आता इतकी वर्ष झाली, बट मला सकाळी कॉल टाईम रात्री आला 8:30, ओके, की आय फील ग्रेट. सकाळी उठल्यावर ॲक्च्युली वेअर एम ब्रशिंग माय टीथ, आय रिअली फील एक्सायटेड. मला सकाळी जाऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग करायचं, आय रिअली फील. मला खूप आवडतं. कारण मला असं मला सेटवर जाणंच खूप आवडतं. आणि असं नाही की मी अभिनेत्री म्हणूनच स्वप्न बघितली होती. मला फक्त लग्न करायचं होतं. मला बाकी आयुष्यात काही करायचं नव्हतं, कारण माझ्यात कुठलं स्किल नव्हतं. सो माझ्यासाठी ना आय हॅव फॉलन इन लव्ह विथ दिस जॉब. असं नव्हतं की आत्ताची मुलं कशी येतात की ती कॉलेजमध्येच त्यांचं ठरलेलं असतं की आपल्याला नाटकात काम करायचं आहे, आपल्याला हिरो व्हायचं, हिरोईन व्हायचं आहे. मला असं काहीच करायचं नव्हतं, कारण माझ्यात कुठलं स्किल नव्हतं. मला काय करिअर करायचं माहीत नव्हतं. मला एवढंच माहिती होतं की मला लग्न करायचं आहे, आय वॉन्टेड टू हॅव लॉट ऑफ चिल्ड्रन. हे एवढंच मला माहिती होतं, कारण मी माझ्या आईला बघितलं होतं की संसार आणि मुलं. सो मला माझी आई बनायचं होतं, बाकी मला काही असं करायचं नव्हतं. सो मी ग्रॅज्युअली आभाळ मायापासून आय स्टार्टेड फॉलिंग इन लव्ह विथ दिस जॉब. सो माझ्यासाठी ही लव्ह स्टोरी आहे मेरी. सो जी अशी वाढत्या वयाबरोबर ती वाढत गेलेली आहे. आता मला जर दिसलं की कोणाचं प्रेम नाही आहे तर मला वाईट वाटतं की ऐसे मत करियर, सुन मैं तेरे को बताती हूँ इसमें क्या अच्छा है, असं म्हणून आय ट्राय टू टेल पीपल, आय ट्राय टू सेल टेलिव्हिजन, बिकॉज आय थिंक दिस इज अ वंडरफुल प्लेस. आपल्याला असं वाटतं की आपण कामाच्या ठिकाणी जातो तर आपलं कुटुंब बनत नाही, पण खरंच बनतं. आणि माझं कुटुंब खूप मोठं आहे. आणि ह्या 30 वर्षात मी खरंच खूप पैसे नसतील कमवले, पण माणसं खूप कमवलेत. माझ्याबरोबर ती माणसं आहेत, आणि ती आहेत म्हणजे अनेक लोकांबरोबर मी एकेकाच मालिकेत काम केलंय. अनेक लोकांबरोबर मी कधी कामच नाही केलेले, तरीही ते माझ्या आयुष्याचा भाग आहेत. आणि इट इज ऑल बिकॉज या ना त्या कारणाने या क्षेत्रात असल्यामुळे भेटीगाठी झालेल्या आहेत, कुठल्या कारणामुळे संपर्क आलेला आहे. सो कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन की OTT किंवा खूप काहीतरी वेगळं असं आपल्याला दिसत असतं, जे आपण बघत असतो, बिंज वॉच करत असतो, की आय एम अ हेवी बिंज वॉचर. पण म्हणून ते करायला मला डेफिनेटली आवडेल. म्हणजे दिल्ली क्राईम करायला मला आवडेलच, पण जर तिथपर्यंत मी पोचत नाहीये किंवा ते काम माझ्यापर्यंत येत नाहीये म्हणून मी क्रिप करत बसेन तर नाही. कारण मला लक्ष्मी निवासमधली लक्ष्मी साकारताना सुद्धा खूप मजा येते, कारण मला माहितीये मी ते केलेलं नाही पूर्वी. मला अक्कासाहेब उभी करताना पण दिग्दर्शकाची मदत लागलीच होती. हे सोपं नाहीये टीव्ही करणं. हे बघणाऱ्यांना किंवा जे टीव्ही करत नाहीत, जे फक्त फिल्म्स करतात किंवा फक्त नाटकात काम करतात, त्यांना असं कदाचित वाटतं की हे सोपं आहे, पण हे सोपं नाही आहे. आणि मी टाईम वाईज नाही म्हणत आहे की 12 तास तुम्ही, नाही. मी एक कॅरेक्टर, एक पात्र उभं करून पुढची 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष लोकांना
बघायला भाग पाडणं ह्याच्यासाठी एक वेगळी ताकद फक्त ऍक्टरमध्ये नाही लागत, दिग्दर्शक, रायटर आणि द एंटायर प्रोडक्शन. कारण सगळ्या तारा जर जुळल्या नसतील तर तो शो कधीच वर्क होऊ शकत नाही. करेक्ट. सो मला असं वाटतं की ते करायला आवडणारच आहे, पण हे करायची पण गंमत आहेच. बरोबर. तिथे जे काम करतात आता त्यांनी इथे काम केलेलं आहेच आणि इथे खूप छान काम त्यांनी केलेलं आहे म्हणून कदाचित ती संधी पण त्यांना मिळालेली आहे. सो माझ्यासाठी मी OTT इंटरनेटवर बघते, माझ्यासाठी इट इज TV ओनली. आणि मी जर झी मराठीवर किंवा प्रवाहावर काम करते तर माझ्यासाठी TV आणि ते इक्वली व्हॅलिड आहे. कारण तेवढेच लोक मला ओळखणार आहेत, तेवढंच कामाचं कौतुक होणार आहे. आणि येस, तुम्ही जर त्या शिद्दतनी काम केलेलं असेल तर लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर होतेच हळूहळू. करेक्ट. इथे मला असा एक प्रश्न येते, आता सुसौंदर्य इनामदार किंवा अक्का साहेब ते आता लक्ष्मी निवास मधली लक्ष्मी, ज्या पहिले 2 नकारात्मक भूमिका असं आपण थोडंसं धरून चालूया ग्रे शेड वगैरे, आणि आताची एकदम पॉझिटिव्ह, म्हणजे ऍक्च्युअल ताई तशी आहे. ताई दिसताना लोकांना पोर्ट्रेट होताना खूप असं वाटतं की एकदम डॅशिंग ती आहेच ताई. लगेच शब्दांचा खेळ, परत शब्दांचा खेळ एकदम. तर काय बदल जाणवतोय आता हे करताना? चांगलं ते वाटायचं का हे चांगलं वाटाय? आम्हाला तुझ्या सगळ्याच भूमिका आवडतात, प्रेक्षकांनाही त्या तितक्याच आवडतात. तुझ्या दृष्टीने चॅलेंज ह्या भूमिकेमध्ये जास्त आहे का? नाही, रोज रंग चेहऱ्याला लावून कॅमेऱ्यासमोर उभं राहताना माझ्या पोटात गोळा येतोच. कुठलीही भूमिका असेल ते लोकांना सांगून खरं वाटेल नाही वाटेल, पण मला उद्या जर आपल्याला एखादा इमोशनल सीन करायचा आहे तर रात्री मला झोप लागत नाही की अरे बापरे कसं जमणार आहे ना, मला करता येईल ना, मला ही भीती मला आजही आहे. ती वाटत नाही क्योंकि मेरे पप्पा ने बोला है आपण घराच्या बाहेर पडलं की कॉन्फिडन्स, त्यामुळे त्या कॉन्फिडेंटली मी बाहेर पडते, पण रोज मी घाबरलेलेच असते सीन्स करताना. सो मी जेव्हा अक्कासाहेब केली किंवा नंतर सौंदर्या केली, माझ्या हिशोबाने त्याच्यात जो काही फरक होता, जो मला माहीत होता किंवा जो व्हिज्युअली पण दिसत होता, पण ते करताना एक कुठेतरी गेले काही अर्थात मी खूप काम केलेलं नाही आहे. फॉर्च्युनेटली देवाच्या कृपेने मालिका जास्त वर्ष चालतात. सो ते केल्यामुळे ना कुठेतरी माझ्या मनात होतंच की मी जर कोणाला म्हटलं की मला थोडीशी सोशिक भूमिका, साधी भूमिका हवी आहे, तर माझ्या आजूबाजूची माणसंसुद्धा नाही ग, हे तुला जे हे चांगलं दिसतं, तुला गरीब कसं बघणार आपण. तेव्हा जेव्हा ही मालिका मला ऑफर केली गेली ना तर माझाच विश्वास नव्हता. मीच 4 नावं माझ्या प्रोड्युसरला सजेस्ट केले की नाही तुझं चुकतंय. पण माझ्या आजूबाजूला काही माणसं आहेत, त्यातला एक आशू पण आहे की कधी कधी आपण म्हणतो ना की पीपल अराउंड यू दे विश मोर फॉर यू. की आशू आहे, मृणाल देशपांडे आहे, ह्या 2 माणसांनी ना जवळजवळ मॅनिफेस्ट केलं की हे तुलाच मिळणार आहे, हे तूच करणार आहे आणि ते वर्क पण होणार आहे. कारण हळूहळू आपल्याला वाटायला लागतं ना की इतकी वर्ष आपण अशा भरजरी साड्या, मेकअप, ग्लॅम असं काय काय करत आलेलो आहोत. एक बोलण्याची पद्धत असते मग त्या कॅरेक्टर्सची, भारदस्त दिसणं असतं, हाय हिल्स घालून फिरायचं आहे, कट टू तुम्हाला विदाऊट चप्पल काम करायचं आहे. तर आपण मुळात ते दिसू का? कारण मला नेहमी वाटतं की जर पात्र दिसलं ना तसं आणि लोकांना जर पटलं की अरे हां, तर हाफ ऑफ द बॅटल इज वन. मग पुढे मग स्क्रिप्ट लेवलवर जे येईल आणि मग तुम्ही को ॲक्टर्सच्या मदतीने कॅरेक्टर उभं करता, पण तुम्ही ते दिसलाच नाही तर तिथेच फसतं सगळं. सो खूप वर्षांनी मी खूप भीतीने एखाद्या कॅरेक्टरला अप्रोच केलं. म्हणजे प्रोसेस पण खूप मोठा होता. म्हणजे मी ऑडिशन दिली, मी मॉक सीन शूट केला तुषार दळवींबरोबर, आणि ते करताना एका बाजूला आशुतोष गोखले हो जाएगा तेरा हो जाएगा, एका बाजूला मृणाल काय काळजी करू नको ग, तुला वाटतं की तू ती नाही आहेस पण आम्हाला माहिती आहे तू ती आहेस, यु नो. आणि येस, खरंच ते घडून आलं. तर प्रोसेस 1.5-2 महिन्याचा होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की एक मालिका मी सोडून ही मालिका करायला आले. दॅट इज अनदर थिंग फॉर मी. माझ्यासाठी आशूला माहिती आहे कारण तो प्रोसेस अख्खा मी त्याच्याबरोबर कंटिन्युअस शेअर केला आहे की एक मालिका सोडणं इतकं सोपं नसतं, तुम्ही अंडर कॉन्ट्रॅक्ट असता. पण जसं मी नेहमी म्हणते, माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद आणि गणपती बाप्पाची कृपा की मला आयुष्यात इतकी चांगली माणसं भेटतात की मी ज्या वाहिनीवर काम करत होते त्यांना मी सांगितलं की मला एक अशी वेगळी भूमिका मिळते, तर ती जर मिळाली तर मला सोडायचं आहे. तर मग ते म्हणाले खरंच सोडायचं आहे तुम्हाला? मी म्हटलं हां, जर ती मिळाली तर बरं मग तुम्ही आम्हाला सांगा ते. मग मला ही मालिका मिळाली
मग मला ह्या इकडच्या मालिकेवाल्यांनी सांगितलं आता तू सांग तिकडे, म्हणजे तू जर म्हणालीस की 30 दिवसांनी आपल्याला शूटिंग सुरू करायचं आपण 30 दिवसांनी शूटिंग करू. मग मी इकडे सांगितलं की मला ती मालिका मिळते, मग मी काय करू. मग ते म्हणाले नाही ठीक आहे, तुला काहीतरी वेगळं करायला मिळतंय ना, मग आमच्या शुभेच्छा आहेत तुला. त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मी काम करत होते पॅनोरामा, त्यांना मी मेल टाकला की असं असं आहे. मग ते म्हणाले की प्रोड्युसर म्हणतायत की अभि ताई इज लिव्हिंग ना, तो लेट अस गिव्ह अ ग्रँड फिनाले ऑफ दिस. सो हेलिपॅडवर वगैरे एक असा एक मोठा सिक्वेन्स माझ्या डेथचा वगैरे असं शूट करून मला त्या शेवटच्या एपिसोडपर्यंत त्या मालिकेत मला जिवंत ठेवलं गेलं. पण शेवटच्या एपिसोडमध्ये पण माझा एक व्हॉइस ओव्हर गेलाय आणि द शो एंडेड. आशुतोष, ताई, आपण इथे एक छोटीशी विश्रांती घेऊया. हा, पण छोटीशीच. ठीक आहे, आपण परत भेटणारच आहोत. बसूनच बोलू विथ सखीच्या ह्या पॉडकास्टचा दुसरा भाग येईल पुढच्या रविवारी. हर्षदाताई आणि आशू यांच्याबरोबर आपल्याला अजून गप्पा मारायच्याच आहेत, तर पाहायला विसरू नका बसूनच बोलू विथ सखी पुढच्या रविवारी. तोपर्यंत काळजी घ्या. काळजी घ्या. मी खरंच बिलीव्ह करते की जिथे मी काम करते ते माझं कुटुंब आहे, ती माझी एक्सटेंडेड फॅमिली आहेच. कोण आहे सोबत, समोर एक कॅमेरा आहे जो फोटोज काढणार आहे, ह्या ऑकवर्डनेस मध्ये मी जास्त होतो. हा जर मुलगा फायनल झाला तर कसं करायचं आहे ना. गोव्यात पार्टी करत होते आशुतोषजी आणि असं प्रोड्युसरनी त्यांना तू पक्कड आता प्लेन मध्ये बस आणि ये.